नमस्कार, मी सोनाली अनिल दिवेकर, गाव कडेठाण गावातून मी CRP म्हणून काम करते. महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान या उमेद अभियानामार्फत आम्ही बचत गटाची कामे करतो. आमच्या गावामध्ये म्हणजे वेगवेगळे असे प्रश्न उभे राहतात की महिलांना असं पुढे जाण्यासाठी म्हणजे मार्गच मिळत नाहीत. पण दैनिक क्रांती प्रसार माध्यमातून आम्हाला इथे आमंत्रित केलं, त्या सुमित रणधीर दादाचा आम्ही आभार मानतो. इथून पुढे आमचे ज्या समस्या राहतील त्या समस्यांना किंवा म्हणजे आमचे जे काही प्रश्न असतील त्याच्यासाठी त्याची आम्हाला खूपच मदत होईल. आणि इथून पुढे आम्ही सुद्धा म्हणजे जी आमची भावना आहे की गटातील महिलांनी पुढे गेलं पाहिजे, उत्पादनं तयार केली पाहिजे, त्यांना वाव मिळाला पाहिजे, प्रत्येक गोष्टीला चालना मिळाली पाहिजे, याच्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करत राहू. धन्यवाद. मी अनिल कदम बहुउद्देशीय सामाजिक संस्था उरुळी कांचन या ठिकाणी माझी संस्था आहे. आणि मला या ठिकाणी आज म्हणजे सर्वप्रथम कांबळे पत्रकारांनी मला कल्पना दिली. आदर्श पुरस्कार हा जाहीर होणार आहे. सुमित रणधीर यांनी आम्हाला या पुरस्कारासाठी बोलवलं आणि मुजावर साहेब यांची पत्रिका आम्हाला यांनी पाठवली आणि आम्हाला अतिशय आनंद झाला की समाजामध्ये पत्रकारसुद्धा या मोठा वाटा उचलतात की बाबा सामाजिक कार्यामध्ये हातभार लावण्यासाठी आणि एक मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी आमच्यासाठी कार्यक्रम ठेवला. आणि यातनं खरंच चांगली ऊर्जा सर्व जे पुरस्कार किंवा जे बसलेले माणसं होते त्यांना बी आता असं वाटलं असेल की आपण या समाजात काहीतरी काम करावं आणि काहीतरी नवीन आणि समाजासाठी काम करावं आणि आपल्याला बी असा पुरस्कार मिळावा. आणि पत्रकार तुफान दैनंदिन खरंच तुफान क्रांती हा दैनंदिन खूप चांगला असा पुढं जावा ही आमची सगळ्याच्या वतीने शुभेच्छा. आणि इथून पुढं आमच्या सामाजिक संस्था अनिल बहुउद्देशीय सामाजिक संस्था असे काही कार्यक्रम असतील तर खरंच मुजावर साहेब किंवा सुमित या साहेब यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट करून काहीतरी आम्हाला चांगलं यांचे मार्गदर्शन मिळेल आणि त्यांचाही सत्कार आम्ही करू असे आम्हाला भावी वाटचालामध्ये हे करावं. आणि दुसरी गोष्ट समाजामध्ये अपंग आणि जे गरीब आणि कुणाला आईवडील नाही आहे असे मुलांना सेवा आमच्या हातातनं घडो आणि सर्वांचा आशीर्वाद आम्हाला मिळावं. आणि हा खरंच खूप आनंद झाला आज आम्हाला तुम्ही इथं बोलायला दिलं. या वतीने आम्ही सगळ्यांचं तुमचं आभार आहे आणि धन्यवाद. नमस्कार, मी सुषमा मस्के. आज मला केडगावमध्ये तुफान क्रांती या दैनिक वृत्तपत्राच्या उद्घाटनाच्या निमित्ताने इथं आमंत्रित केलं, त्याबद्दल प्रथम तर सर्व मान्यवरांचे धन्यवाद. आणि जो आज पुरस्कार मला मिळालेला आहे तो सामाजिक क्षेत्रामध्ये मी जे काम करते महिला बचत गटाच्या माध्यमातून एक उद्योजिका म्हणून आज नावारूपाला आलेले आहे. तर त्या संदर्भात माझा ह्या टीमने जो सत्कार केला आहे त्याबद्दल मनापासून सर्वांचे धन्यवाद. महिलांवरती जे अन्याय अत्याचार होतात त्या संदर्भात मला असं वाटतं की महिलांनीही थोडं पुढं आलं पाहिजे आणि विशेष करून आपल्या मुलींना किंवा सुनांना बाहेर पाडण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. किंवा काही कारणास्तव ज्या घटना घडतात तर घटनेचं गांभीर्य ओळखण्यासाठी वेगवेगळे आपल्याला प्रशिक्षण देतात, ट्रेनिंग देतात, काही गोष्टी शिकवल्या जातात. किंवा इव्हन लहान मुलींमध्ये जी आता ह्याच्यामध्ये मुंबईमध्ये जी घटना घडली तर त्याच्यासाठी गुड टच बॅड टच म्हणून जे हे प्रक्रिया आहे किंवा एक ट्रेनिंग आहे, छोट्या मुलींना हे अगोदर आपण घरातून शिकवलं पाहिजे जेणेकरून तिला त्या स्पर्शाची ओळख झाली पाहिजे आणि ती अलर्ट झाली पाहिजे. या पद्धतीनं मोठ्या मुली असो, छोट्या किंवा लेडीज कुठल्याही असो, थोडंसं जरी एखादी लेडीज आपल्याला गडबडलेली गांगरलेली दिसली तर आपण स्वतःहून तिची चौकशी केली पाहिजे, तिच्या मदतीला गेलं पाहिजे जेणेकरून एका व्यक्तीमुळं पूर्ण मानवजातीला ती एक काळीमा आहे की कृत्य करणारे बाजूला राहतात आणि त्या कुटुंबाला पूर्ण हे भोगावं लागतंय. म्हणजे त्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय किंवा त्या लेडीचं जे कोणी असेल आणि तिच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन पूर्ण वेगळा होतोय. तर असं नाही झालं पाहिजे. चुकी तिची आहे का? चुकी तिची नाही आहे, पण तिलाच चूक ठरवलं जातं. तर असं होऊ नये ह्यासाठी प्रत्येक महिलेची जबाबदारी आहे की आपल्या मुलीला, आपल्या नातीला, ज्या कोणी आपल्या घरामध्ये लेडीज आहेत त्यांना ते छोट्या मुलींमध्ये तर हे सुचवलंच पाहिजे की गुड टच बॅड टच काय आहे आणि त्या माध्यमातून स्वतःवरती एक नियंत्रण कसं ठेवता येईल किंवा स्वतः सावध कसं राहता येईल या पद्धतीनं त्यांना ट्रेन केलं पाहिजे. पत्रकार हा नेहमी खरं समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करतो.
त्याच्यासाठी प्रत्येक आपल्या समाज बांधवांचं कर्तव्य आहे की आपण निर्भीडपणे त्याला साथ दिली पाहिजे आणि त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. दैनिक क्रांती या वृत्तपत्राने जो आज आम्हाला पुरस्कार दिलाय त्याबद्दल परत एकदा सर्व मान्यवरांच्या मनापासून धन्यवाद. आज मी उत्तम नाना शेलार, नाना नायगाव पेठ, तालुका हवेली, जिल्हा पुणे, नायगावचा विद्यमान सदस्य या दौंड तालुक्यामध्ये दैनिक तुफान क्रांती ह्या पत्रकारांनी आमचा सन्मान केला. आज माझा एकट्याचा नसून आज 100-200 लोकांचा सन्मान केला. याचा मी आभारी आहे. पण ह्या माणसांना कशी बुद्धी सुचली, पण हवेली तालुक्यातून आम्हाला हवेली तालुक्याचे लोक आम्ही, पण ह्या दौंड तालुक्यामध्ये आम्हाला बोलून त्यांनी आम्हाला आमचा सन्मान केला. त्यांचा मी आभार मानतो. आम्हाला पुरस्कार रमेश आप्पा, माजी आमदार रमेश आप्पा थोरात, PDC बँकेचे माजी अध्यक्ष आप्पासाहेब पवार, ते राजाभाऊ तांबे या लोकांच्या हस्ते आम्हाला सन्मान मिळाला. एवढं बोलून मी माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय भारत.